महायुती संदर्भातली बातमी झी24 तासवर इनसाइड स्टोरी मध्ये। पालकमंत्री पदाचा वाद मिटतो तोच महायुतीमध्ये नवा पेच निर्माण झालाय। अजित पवारांनी नवी अट घातल्याचं समजतंय। कॅबिनेट विस्तार आणि महामंडळ वाटपात राष्ट्रवादीला शिंदे गटा एवढाच वाटा मिळावा अशी मागणी राष्ट्रवादीनं केल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय। राष्ट्रवादीनं हा नवा प्रस्ताव भाजप आणि शिंदेंसमोर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दादांची नवी अट आणि महायुती समोरचा नवा पेच नेमका आहे तरी काय बघा। अजित पवार गटाचा सत्तेतील वाट्यावर नवा प्रस्ताव आलाय। अजित पवार गटाला सत्तेत शिंदे गटा एवढाच वाटा हवाय। मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटप, महामंडळात सारखा वाटा हवाय। भाजपला 40%, शिंदे गट आणि अजित पवार गटाला 30% वाटा। भाजपची मात्र शिंदे अजित पवार गटाला 25% वाटा देण्याची भूमिका आहे। अखेर पुण्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलाय। अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री असतील तर चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी करण्यात आली आहे। पुण्याचे कारभारी अजित पवारच असणार आहेत। पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवारांची वर्णी लागली आहे। मात्र दुसरीकडे पालकमंत्री पदावरून जो तिढा निर्माण झाला होता तो अखेर सुटल्याचंही पाहायला मिळतंय। नेमकं काय घडलंय बघा। अजितदादा पालकमंत्री, चंद्रकांत दादांची उचलबांगडी। पुण्याचे कारभारी अजित पवारच। एका दादाच्या एंट्रीमुळे दुसऱ्या दादाची एक्झिट। पुण्याचे दादा आपणच हे अजित पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं। पुण्याच्या पालकमंत्री पदाची माळ अजित पवारांच्या गळ्यात पडली आहे। चंद्रकांत दादांची पुण्यातनं उचलबांगडी झाल्यामुळे पुण्यात अजित पवारांनी ताकद दाखवल्याचं बोललं जात आहे। अजित पवारांच्याच गळ्यात पालकमंत्री पदाची माळ का पडली असावी हे पुढे सांगणार आहोत। मात्र त्याआधी महायुतीत काय काय घडामोडी घडल्या ते बघूयात। रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्री पदांचं वाटप आणि पुण्याचं पालकमंत्रीपद ही अजित पवारांच्या नाराजीची मुख्य कारणं सांगितली जात होती। अजित पवारांनी कॅबिनेट बैठकीला दांडी मारल्यामुळे या चर्चांना बळ मिळालं। शिंदे, फडणवीस, अमित शहांच्या भेटीसाठी तातडीनं दिल्लीत रवाना झाले आणि त्याच सगळ्या गदारोळात पालकमंत्री पदांचं वाटप झालं। पुण्याचे कारभारी दादाच दिसून आले। कुठल्याही नाराजीने पालकमंत्री पद झाले नाही आहे। शेवटी सरकार चालवताना काही गोष्टीच्या सर्व जुळवा लागतात, सर्व गोष्टीचा विचार करावा लागतं। 3 पक्षाचं सरकार आहे आणि त्यामुळं जे ठरलं तेच झालं आहे। यामध्ये काही बदल झाले का नाही झाले हे पहिलेच ठरलं होतं की पुण्याचे पालकमंत्री दादा होणार आहे। दादांकडे पुण्याचं पालकमंत्रीपद जाण्याची काय कारणं सांगितली जात आहेत बघूयात। पुणे जिल्हा आणि शहर अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो। पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत, त्यापैकी 8 आमदार अजित पवारांसोबत आहेत। पुणे जिल्ह्यात पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ असे 4 लोकसभा मतदारसंघ आहेत। पुणे जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघात भाजपपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे। पालकमंत्री पद मिळाल्यामुळे अजितदादा पक्ष आणि महायुती आणखी बळकट करतील। 2024 लोकसभेत भाजपच्या मिशन 45+ साठी दादांची ताकद अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळेच अजित पवारांना पालकमंत्रीपद देत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं बोललं जात आहे। कॅबिनेट बैठकीला अजित पवारांनी दांडी मारली आणि सगळ्यांचीच हवा टाईट झाली असं म्हटलं जातं। अजित पवार यांची नाराजी कमी करण्यासाठी थेट पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांना दिलं, कारण की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी अजित पवारांची नाराजी महायुतीला परवडणार नाही आहे। अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्री दिल्यामुळे आता चंद्रकांत पाटलांचं काय असा प्रश्न उपस्थित होतोय। चंद्रकांत पाटलांचा पुण्यातून प्रवास परतीचा सुरू झाला आहे का? पुढील विधानसभेच्या निवडणुकीसाठी चंद्रकांत पाटील पुण्यातून निवडणूक लढवणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। तर अजित पवार पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी कमालीचे आग्रही होते। 2 महिन्यांपूर्वी पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता। तुमच्याकडे पुण्याचं पालकमंत्री म्हणून पाहिलं जातं असा प्रश्न विचारण्यात आला होता। त्यावेळी अजित पवारांनी काय उत्तर दिलं होतं बघा।
मला सुपर पालकमंत्री म्हणून बघतायत, म्हणजे त्यांना पालकमंत्री बोलत होते. तुझ्या तोंडामध्ये साखर पडो. दरम्यान पालकमंत्र्यांच्या नव्या जबाबदाऱ्यांवरती भाष्य करण्यास चंद्रकांत पाटलांनी मात्र नकार दिलाय. पुण्याच्या पालकमंत्री पदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुण्याचे नवे पालकमंत्री म्हणून अजित पवारांची नियुक्ती करण्यात आली. या घडामोडींबाबत विचारणा केली असता चंद्रकांत पाटील यांनी हात जोडून केवळ नमस्कार केलाय. नाही फक्त काय आहे, आम्हाला फक्त काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या की बाबा या सगळ्या नवीन जबाबदारीवर महत्वाची बातमी, ब्रेकिंग बातमी. अजित पवार पालकमंत्री झाले ही आनंदाची गोष्ट आहे. आमचाच माणूस पालकमंत्री झाला अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे. आनंदाची गोष्ट आहे. जर अजित पवारांना मिळालं असेल तर त्याच्यात वाईट वाटण्याचं कारण काय? वाईट बीजेपीला वाटावं, आम्हाला काय करायचं? चांगलं आहे, आमचाच माणूस झालाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वात ज्येष्ठ मंत्री असलेल्या छगन भुजबळांना पालकमंत्री पदासाठी डावलण्यात आलंय. नाशिकमध्ये अजित पवार गटातला पक्षांतर्गत विरोध त्यांना भोवल्याची चर्चा आहे. मात्र त्यांना दुसऱ्या कोणत्या तरी जिल्ह्याचं पालकमंत्री पद देता आलं असतं, ते देखील त्यांना देण्यात आलेलं नाही. यासाठी मात्र त्यांना ओबीसींच्या बैठकीतला अजित पवारांशी घेतलेला पंगा महागात पडल्याची चर्चा रंगू लागली आहे. अजितदादांशी त्यांचा वाद झाल्यामुळेच त्यांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवल्याची चर्चा रंगतीये. हे का माझ्या तोंडावरून दिसताना मी किती नाराज आहे दिसतंय की नाही? त्या दाढीमुळे लक्षातच येत नाही मी नाराज आहे की हसतोय. काय काळजी करू नका तुम्ही. कशाबद्दल नाराज? तुम्हीच काहीतरी वावड्या उठवणार. नाराज दरम्यान अजित पवार गटाच्या आदिती तटकरेंचंही नाव पालकमंत्री पदाच्या यादीतून वगळलंय. गोगावले आणि तटकरेंमध्ये पालकमंत्री पदासाठी वाद होते. गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत, मात्र त्यांना अजून मंत्रीपद मिळालेलं नाही. त्यामुळे हा वाद असल्यानं रायगड पालकमंत्रीपदी शिंदे गटाचे उदय सामंतच कायम आहेत. आणि मिळालेली खाती ही अतिशय योग्य पद्धतीने त्या ठिकाणी मिळालेली आहेत. रायगडमध्ये ठीक आहेत, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पैशी मागणी दीर्घकाळ राहिलेली आहे. केवळ रायगडचंच प्रलंबित राहिलं असं नाही, तर नाशिकचाही विषय असेल, नगरचा असेल, चर्चेने त्याच्यातले मार्ग नक्की त्या ठिकाणी निघू शकतात. पालकमंत्री ऑलरेडी उदय सामंत शिवसेनेचे मंत्री, उद्योग मंत्री यांच्याकडे आहे. त्यामुळे तिढा सुटण्याचं काय कारण तसं काय नाही आहे. तिढाच जर पडला नाही तर सुट्ट्याचा काय प्रश्न येतोय? मी मंत्री होणार होतो म्हणून आम्ही ते सांगितलं. आत्ताही आम्ही त्या आशेत आहे. मंत्री झालो तर पालकमंत्री मिळेल हे आमच्या अपेक्षा आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे